तर नमस्कार मंडळी, 2-3 महिन्या पाठीमागं आमचे यूट्यूबचे व्हिडिओ बघून आमचे सबस्क्राईब दादा एक आमच्या फार्म बघायला, आमच्या फार्मची भेट द्यायला आले होते आणि पूर्ण फॅमिलीसोबत आलेले आणि थोड्या गडबडीत होते. आणि ते आम्हाला भेटायला येताना एक झाड घेऊन आलेले फुलाचं छानसं, ते तुम्हाला दाखवतो. आणि थोडं गडबडीत असल्यामुळे आम्हाला त्यांना थँक्यू पण म्हणता आलं नाही. आणि आज आम्ही शेतात आलेलो गवत कापायला आणि ते झाड बघितल्याने त्यांची आठवण झाली. तर तुम्हाला चला दाखवतो त्यांनी दिलेलं आम्हाला झाड. त्यांनी हे आम्हाला छानसं फुलाचं रोप दिलेलं. कोणत्या फुलाचं आहे एवढं माहित नाही, पण आम्ही सांगा कोणत्या फुलाचं आहे माहित असलं तर सांगा. आणि आम्ही प्रेमानं आमच्या शेतात लावले आणि आता एवढे झाले बघा. ते खरंच त्यावेळी त्यासनी थँक्यू म्हणता आलं नाही, पण थँक्यू दादा, तुम्ही आम्हाला इतकं म्हणजे आमचं आवडतं गिफ्ट दिलं. आम्हाला झाडांच्या विषयी तरी खूप आवड आहे आणि आमचं आवडतंच गिफ्ट आमच्यापाशी आलं. थँक्यू मनापासून. आणि आमची आवडती कोंबडी पण ह्याच्या खाली आहे. होय, आमची जरा आजारी पडली, जो म्हणजे म्हातारी झालेली कोंबडी, आमची वाकडी कोंबडी, ती म्हणजे वारली त्याच टायमिंगला. आणि बरोबर आम्ही ते झाड लावत्यावेळी त्या कोंबडीला तिच्या खाली पुरून त्यावरती हे झाड लावलेलं. तर खरंच मंडळी, आम्हाला आमच्या व्यवसायाच्या आणि यूट्यूबच्या माध्यमातून असा काय परिवार मिळालाय की त्या नात्याला कुठल्याही शब्दाचं किंवा कुठल्याही भावनेचं कुठलेही तोड नाही. धन्यवाद दादा, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला.